आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर आहे जो नवरात्र महोत्सव सुरू होतोय। आपण सध्या करमाळा तालुक्याचं आज आराध्य दैवत आई कमला भवानी या मंदिरामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे आजपासून जे आहे ते नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर करमाळ्यातील जे करमाळा तालुक्याचे संपूर्ण आराध्य दैवत आई कमला भवानी या मंदिरामध्ये सकाळी 9 वाजता जे आहे ते करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या हस्ते जे आहे ती घटस्थापना जी आहे ती करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या नवरात्र महोत्सवामध्ये या मंदिरापुढे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन देखील उभारले जातात। आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी महाकाल हे जे आहे ते देखावा आहे तो उभारलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आजच्या देवीचे आजचं रूप जे आहे ते शैलपुत्री आहे, त्याची देखील आरास जी आहे ती या ठिकाणी जे आहे ते माही डेकोरेशन यांच्या माध्यमातून जे आहे ते 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे आरास उभारली जाते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रभरामधून या देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात। तुळजापूरच्या देवीचं प्रतिकात्मक रूप म्हणून आई कमला भवानीची ओळख असून सध्या महाराष्ट्रामधून सर्व जे देवीचे भक्त आहेत ते देखील या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी या ठिकाणाहून येत असल्याचं चित्र देखील यावेळी पाहायला मिळतोय। देवींच्या भक्तांमधून देखील यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो देखील या ठिकाणी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी केलेलं जो पाहायला मिळत आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।